तर आपल्या भाषणामध्ये अनावधानानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विसरलो आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली याचा पुनरुच्चार गिरीश महाजनांनी केलाय। एखादा शब्द राहून गेला म्हणून राजीनामा मागणं, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलंय। तसंच बाबासाहेब आंबेडकरांबाबत नितांत आदर असल्याचंही महाजन म्हणाले। नाही, मागणी तर काही कोणी करू शकतो, त्याबद्दल काही दुमत नाहीये। मी कालही या गोष्टीचा खुलासा केला आणि भाषण संपल्याबरोबर मला 2 मिनिटांनी काय गोंधळ म्हणजे असं चाललं नाही, म्हटलं हो ते चुकून झालं, अनावधानाने झालेलं आहे। खरं दिलगिरी व्यक्त करतो, कोणाची भावना दुखवण्याचा माझा याच्यामध्ये उद्देश नाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे। तर नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना भाषणावर आक्षेप घेतला होता। त्यानंतर माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायचं अनावधानानं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। तर विरोधकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यामुळे गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते, कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये। संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे। बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का? हा खरा प्रश्न येतो। भारत प्रजासत्ताक झाला, हां, अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नावानंच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे, हे सत्य आहे। आणि ती जी मुलगी आहे जाधव, तिच्या त्या भावना उचमळून आल्या, त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे। त्यांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अपमान एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।